नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत. आत्ता सध्या थंडीचा सीझन आहे. अनेक ठिकाणी खूप थंडी पडलेली आहे. अनेक दवाखाने जर आपण पाहिले तर काही सर्दी खोकला किंवा इतर आजार हे मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना महिलांनासुद्धा होताना दिसत आहे. आपल्यासोबत आता एक आहार तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत की नक्की हिवाळ्यात आपण आहार कोणता घ्यावा आणि आजारी पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी योगिनी देशपांडे घाटे. मी आहार तज्ज्ञ आहे तळेगावमध्ये. मी सेवाधाम हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहे आणि मी ऑनलाईन पण पेशंट्स बघते. सध्या थंडी खूप वाढली आहे आणि काही ज्या थंडीचा आहार मी तुम्हाला सांगणार आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जे काय खायला पाहिजे आणि काय खाऊन तुम्हाला फायदे आणि तोटे होऊ शकतात हे पण मी सांगेन. आपल्याला आहार तसा माहितीच आहे. आपण सगळेजण घरी आपण आजी पारंपरिक काही गोष्टी फॉलो करतोच. पण काही काही गोष्टी असं लक्षात आले की बऱ्याचशा पॉडकास्टचा भडीमार किंवा याला एकाने दुसऱ्याला सांगणं अशा काही गोष्टी स्प्रेड होतात की आपल्याला बरोबर डाएट फॉलो करता येत नाही किंवा आपल्या सगळ्यांचा एक गोंधळ उडालेला आहे की नक्की काय कन्फ्युजन म्हणजे काय खावं आणि इतकं कन्फ्युजन वाढलेलं आहे की नक्की काय खायला पाहिजे. काही काही आता गरम ज्या पदार्थ आहेत जे आपल्याला थंडीत कामाला येतील, उदाहरणार्थ डिंक आहे, शेंगदाण्याचे लाडू आहेत, पौष्टिक लाडू आहेत, ड्रायफ्रूट लाडू आहेत किंवा बाजरीची भाकरी आहे. पण या सगळ्या गोष्टी एकदम चालू काही काही लोक काय करतात एकदम चालू करतात सगळ्या गोष्टी. म्हणजे बाजरीची भाकरी आधी नसतात खात आणि या ऋतूमध्ये रोजच खायला लागतात. हळूहळू तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे. आता उडदाचं घुटं किंवा उडदाची काली दाल आपण ज्याला म्हणतो ते आठवड्यातनं तुम्ही 3दा स्टार्ट करा. किंवा जे पौष्टिक लाडू आहेत ते आधी तुम्ही खाऊन बघा तुम्हाला सूट होतं आहे का. कधी कधी काही काहींना बद्धकोष्ठता पण अचानक चालू होते. त्यामुळे आपण आहार जो आहे हा सगळाच फॉलो केला पाहिजे. पण आपल्याला कितपत सूट होतोय टप्प्याटप्प्याने असं केलं पाहिजे. किंवा लवकर जेवणं. आजकाल असा प्रॉब्लेम येतो की खूप खाका होते. काही काही पेशंट्स सांगतात की इतकी हिवाळ्यात सारखी भूक लागते की मग ते खाल्लं जातं. अननेसेसरी कॅलरीज वाढतात आणि अशा काही गोष्टी खाल्ल्या जातात की त्याचा आपल्याला त्रास होतो. त्याचं कफमध्ये रूपांतर जास्त होतं आणि आता हा सीझन असा आहे की कफ वाढतो त्याने. हे न होण्यासाठी म्हणून आपण काही काही क्रेविंग्स टाळले पाहिजेत. आणि जर झालेच तुम्हाला तर खोबरं खाल म्हणा किंवा खारीक खोबरं खाल, ज्या आपल्या जुन्या पारंपरिक चालत आलेल्या गोष्टी आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. बरं, आता औषधं वगैरे घ्यायची म्हटलं समजा एखाद्या व्यक्तीला असं सर्दी खोकला तर आपण जाऊन मेडिकलमध्ये घेतो, हे कितपत योग्य आहे? नाही, हे एकदम चुकीचं आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण जी काही सर्दी खोकल्याची औषधं आहेत ती घेतली पाहिजेत. एकदम सर्दी खोकल्याचं औषधांबरोबर आपण आहार पण घेतला पाहिजे. काही अशा ज्या गोष्टी असतात, गवती चहा, आलं, असे काही प्रकारचे विशिष्ट काढे असतात ते आहार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेतले पाहिजेत. आणि विदाऊट कुठलाही सल्ला असं तुम्ही काही फॉलो करू नका, कारण त्याचे नंतरचे साईड इफेक्ट्स आहेत. औषधं असोत नाही तर डाएट असो. बरं, आता आजारपणात आपण वाचू थोडक्यात आजार होच नाही हिवाळ्यामध्ये, त्यासाठी काय काळजी घ्यावी? उदाहरणार्थ सकाळी पहाटे म्हणजे अनेक लोक मॉर्निंग वॉकला जातात, म्हणजे हे योग्य आहे का? थंडी पडली तर लोक मॉर्निंग वॉकला जातात, प्रमाण वाढतं, हे कारण बरोबर आहे? काय सांगाल आपण? मॉर्निंग वॉकला जाणं बरोबर आहे, पण ज्यांना काही गोष्टींनी जमत नाही त्यांनी आजकाल वॉकिंग वर्कआउट्स म्हणून घरी तुम्ही करू शकता. किंवा साधे जे पीटीचे एक्सरसाइजेस आहेत, साधे स्ट्रेचिंग्स वगैरे हे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सूट होत असेल तर प्राणायाम, कपालभाती अशा काही गोष्टी आहेत की ज्यांनी तुम्हाला श्वसनाचे काही आजार होत नाहीत किंवा सर्दी खोकल्यापासून पण आराम मिळतो. बरं, तर लहान मुलांचं थोडक्यात आपण बोलूया. लहान मुलांच्या शाळा लवकर असतात, त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? किंवा ते जे पालक आहेत त्यांनी समजा त्यांच्या डब्यामध्ये कोणते पालेभाज्या द्यायला पाहिजे किंवा त्यांना थंडीपासून बचावासाठी काय करायला पाहिजे? जे आपल्या ट्रॅडिशनल काही असे स्नॅक्स आहेत की अळूची वडी, मटार करंजी, असं आपण प्लॅन करून आठवड्यातनं 1 ते 2 वेळेस अशा काही रेसिपीज आहेत की इम्युनिटी पण वाढेल आणि मुलांना पण ते आवडतील. किंवा काही पराठे असतात, आता गाजर, मटार, हरभरे, मुलांना ना सारखं टोकतात आईवडील. असं मी बघितलं आहे की संत्री खाऊ नकोस, हरभरा खाऊ नकोस, तुला गाजर खाल्ल्याने असं होईल. तसं नाही करता जे आपण ट्रॅडिशनली खात आलो हे मेन खाल्लंच पाहिजे. मुलांना त्या त्या सीझनला आपण दिलं पाहिजे. उदाहरणार्थ गाजराची कोशिंबीर, त्याच्यानंतर मटार करंजी, मटाराची उसळ, हे सगळं आता जे वेगवेगळ्या पालेभाज्या आल्या आहेत, करडईची म्हणा वगैरे, हे सगळं इंट्रोड्यूस केलं पाहिजे त्यांना. पुष्कळदा मुलांना विचारलं तर त्यांना माहिती नसतं की आमटी फळ म्हणजे काय, चिकोल्या म्हणजे काय, आळूची वडी म्हणजे काय, कोथिंबिरीची वडी म्हणजे काय. हे सगळं आपण
करून त्या त्यांना सीझनमध्ये खायला हवं. सीझनमध्ये खायला पाहिजे. आणि या सीझननी त्यांना फायदाच होणार आहे. त्यांचं आयर्न वाढणार आहे, प्रतिकारक क्षमता वाढणार आहे आणि विटॅमिन ए असतं गाजरामध्ये. त्याच्यानंतर आवळ्याचं लोणचं म्हणा किंवा संत्र असं दिल्यावर विटॅमिन सी वाढल्यानंतर त्यांची इम्युनिटी वाढणार आहे मुलांची. ओके मॅडम, आणि- धन्यवाद. आणखी काय सांगता, बोला, सांगा. नाही ठीक आहे, माझं झालं. परत आपण भेटतच राहू. ठीक आहे, ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू.